नमस्कार रसिक श्रोते हो, मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभ मध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। मागच्या भागामध्ये आपण यक्ष आणि युधिष्ठिर यांच्या प्रश्नोत्तरामधला यक्षाचा प्रश्न आणि युधिष्ठिराचं उत्तर असलेला एक श्लोक पाहिला होता। या भागामध्ये मी आपल्याला एक कूटश्लोक सांगत आहे। कूटश्लोक म्हणजे ज्याच्यामध्ये काहीतरी अर्थ लपलेला आहे असा श्लोक, आणि तो आपल्याला लपलेला अर्थ शोधायचा असतो। आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण आधी सुभाषित ऐकू आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण पाहू। सुभाषित असं आहे, विनायकपते हे शत्रुस्तस्य नाम षडक्षरम पूर्वार्धम तव राजेंद्र उत्तरार्धम तु वैरिणाम। एका राजाच्या पदरी एक कवी आपलं कवित्व दाखवायला गेला होता आणि अर्थातच बक्षिसाची अपेक्षा असतेच। या कवीने वरील श्लोक राजाला सांगितला, त्याचा अर्थ आपण बघूया आता। विनायकपते हे, विनायक म्हणजे गणपती, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण विनायकपती म्हणजे विनायकाचा स्वामी। आता विनायकाचा स्वामी कोण आहे असा जर आपण अर्थ लावत बसलो तर ह्या श्लोकाचा अर्थ आपल्याला लागणार नाही। पण विनायक या शब्दाचा दुसरा अर्थ आहे गरुड, विहंगानाम नायक किंवा विहगानाम नायक, पक्ष्यांचा जो नायक आहे तो म्हणजे गरुड। विनायकपते हे, मग आता आपल्याला कळालं की गरुडाचा स्वामी त्याचा शत्रू, आता गरुडाचा स्वामी म्हणजे विष्णू आणि त्याचा शत्रू म्हणजे हिरण्यकशिपू, त्याचं नाव आहे षडक्षरम म्हणजे 6 अक्षरांचं। विनायकपते हे शत्रुस्तस्य नाम षडक्षरम, विनायकाचा जो पती आहे त्याचा जो शत्रू आहे त्याचं नाव आहे 6 अक्षरी। आणि पूर्वार्धम तव राजेंद्र उत्तरार्धम तु वैरिणाम, त्या 6 अक्षरी नावातला पूर्वार्ध म्हणजे पहिली 3 अक्षरं हे राजा तुला प्राप्त होवोत आणि पुढची 3 अक्षरं म्हणजे उत्तरार्ध तुझ्या शत्रूंना प्राप्त होवो, असं हा कवी म्हणाला। मग आता काय आहे त्या शत्रूचं नाव आणि कोणती आहेत ती 6 अक्षरं असलेलं ते शत्रूचं नाव, कोणती आहेत ती 6 अक्षरं? विनायकपते हे शत्रुस्तस्य नाम षडक्षरम पूर्वार्धम तव राजेंद्र उत्तरार्धम तु वैरिणाम। विनायकपती म्हणजे आपण बघितलं की गरुडाचा स्वामी जो विष्णू, त्याचा जो शत्रू तो त्याचं नाव आहे 6 अक्षरी। मग असा शत्रू कोणता आहे विनायकाचा म्हणजे विष्णूचा? तो आहे हिरण्यकशिपू। मग त्याचे पूर्वार्धम तव राजेंद्र, त्याची पहिली 3 अक्षरं हे राजा तुला प्राप्त होवत। मग हिरण्यकशिपू या नावामधली पहिली 3 अक्षर आहेत हिरण्य, हिरण्य याचा अर्थ आहे सोने। हे राजा त्या 6 अक्षरी नावातली पहिली 3 अक्षरं तुला प्राप्त होत म्हणजे तुला हिरण्य प्राप्त हो, याचाच अर्थ तुला सोनं प्राप्त हो। आणि उरलेली 3 अक्षरं उत्तरार्ध कशिपू तुझ्या शत्रूंना प्राप्त होत। कशिपू याचा अर्थ आहे शय्या म्हणजेच मृत्यूशय्या तुझ्या शत्रूंना प्राप्त होवो, असं या कवीने राजाला आशीर्वाद दिला। अर्थातच राजा खुश होऊन राजाने त्याला भरपूर बक्षीस दिलेच असणार। आवडलं की नाही हे सुभाषित? आपल्याला जर हे सुभाषित आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।